एका गावात रोहन नावाचा एक तरुण राहत होता। तो खूप मेहनती आणि स्वप्नाळू होता। त्याला मोठं काहीतरी करून दाखवायचं होतं, पण त्याच्या प्रत्येक प्रयत्नात त्याला अपयशच येत होतं। पहिलं अपयश। रोहनने सुरुवात केली एका छोट्या दुकानाने, पण तो व्यवसाय चालला नाही। गावातल्या लोकांनी त्याच्यावर टीका केली, तुला काही जमत नाही, काहीही केलं तरी अपयशीच ठरणार, असं लोक म्हणायचे। दुसऱ्या प्रयत्नातही अपयश। रोहनने हिंमत हारली नाही। त्याने दुसऱ्या व्यवसायाची सुरुवात केली, पण अनुभवाचा अभाव असल्याने त्यालाही तोटाच झाला। यावेळी त्याच्या कुटुंबातील लोकही त्याच्यावर रागावले, तुझ्या चुका आम्हाला महागात पडत आहेत, त्याचा वडील म्हणाले। मार्गदर्शकाची भेट। एका दिवस रोहन खूप नाराज होऊन झाडाखाली बसला होता। तेव्हा गावातील एक अनुभवी वृद्ध माणूस त्याच्या जवळ आला। त्यांनी रोहनशी संवाद साधला, काय झालं पोर, मी जे काही करतोय त्यात मला अपयश येतंय, लोक मला अपयशी म्हणत आहेत, रोहन निराशेने म्हणाला। त्या वृद्धाने हसून उत्तर दिलं, अपयश म्हणजे शेवट नाही, ते तर तुझ्या यशाचा पाया आहे। जोपर्यंत तू प्रयत्न करत आहेस तोपर्यंत तू हरलेला नाहीस। नवीन सुरुवात। त्या मार्गदर्शनानंतर रोहनने धीर धरला। त्याने स्वतःच्या चुका शोधल्या आणि त्या सुधारण्यासाठी शिकायला सुरुवात केली। त्याने लोकांच्या सल्ल्यांवर काम केलं, नवीन गोष्टी शिकल्या आणि तिसऱ्या व्यवसायासाठी तयारी केली। यावेळी त्याने फळांचा व्यापार सुरू केला। योग्य नियोजन आणि मेहनतीमुळे त्याचा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालू